अशी मस्त चटकदार मस्त कुरकुरीत अशी तयार आहे कोथिंबीर वडी। आता मी कोथिंबीर वडी करायला घेते। त्याच्यासाठी मी घेतलंय सामान, हे मीठ घेतलंय, त्याच्यानंतर घेतलाय ओवा थोडासा, त्याच्यानंतर घेतले पांढरे तीळ, त्याच्यानंतर घेतले आलं लसूण नाही सॉरी थांब, त्याच्यानंतर घेतलंय ही लसूण मिरची आणि थोडंसं जिरं करून थोडंसं कुटून घेतलंय मी, आणि त्याच्यानंतर घेतलाय तो मसाला, आणि हे घेतलंय थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसन एक मोठी वाटी भरून, आणि मस्त धुवून स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली कोथिंबीर आता मी ही घेते चिरून। आता मी कोथिंबीर सोनू दरवाजा लाव जा, कोथिंबीर मस्त बारीक चिरून आता माझी सगळी ही कोथिंबीर जी काय आहे ती चिरून झालेली आहे। आता मी सगळे एक एक पदार्थ त्याच्यात टाकून घेते। कोथिंबीर, आता या चिरलेल्या कोथिंबीर मध्ये मी सगळे टाकून घेणार आहे पदार्थ। आधी टाकते बेसन। बेसन हे कोथिंबीर पेक्षा थोडं कमी असायला लागेल, कारण का मग नाहीतर मग फक्त बेसनाच्या वड्या होतील त्या कोथिंबीरीच्या वड्या। मी थोडंसं त्याला क्रंचीपणा येण्यासाठी मी असं 2 चमचे टाकते तांदळाचं पीठ, थोडासा मसाला, चवीनुसार मीठ, ही मी केली आहे लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट, थोडी कुटून घेतली, फक्त मिक्सरला पण नाही लावले, चरभरीत जरा। आणि टाकते थोडासा ओवा, हातावर थोडासा चुरून, खूप सारे तीळ थोडेसे वरती लावायला पण ठेवते। हे सगळं मिक्स करून घेते, थोडंसं पाणी लागेल आपल्याला। गरज पडली तर मी ह्याच्यात बेसन ऍड करेन थोडंसं। थोडंसं बेसन लागेल अजून, मला असं वाटतं, पाणी टाकलं थोडंसं अजून। थोडंसं बेसन ऍड करते ह्याच्यात, हे सगळं वाटीभर बेसन टाकते। थोडंसं अजून पाणी टाकते, कारण ह्याचा असं पिठासारखं कणिक नाही मळणार आहे, असं थापून असं वाफेवर ठेवणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं लिप्तच हवं आहे त्याच्यात मला।
आता मी हे घेते कोथिंबीर वडीचं म्हणजे जो काय भांडं आहे ते, त्याला थोडंसं तेल सगळीकडे लावून घेते म्हणजे वडी चिटकणार नाही. इडलीचं जे भांडं येतं त्याच्यातच ही भांडी मिळतात, म्हणजे मोदक वाफवायचं आणि हे कोथिंबीर वडीचं किंवा ह्याच्यात ढोकळा पण छान होतो. आणि ह्याच्यात मी आता ह्याच्यात मी हे सगळं कोथिंबीरीचं बॅटर सेट करते. तर मी हे असं मस्त छान सेट करून घेते आणि लावते वाफेवर. बरोबर झालंय मापामध्ये. आणि ह्याच्यावर मगाशी थोडेसे ठेवलेले तीळ छान स्प्रेड करून घेते. दिसायला पण छान दिसतं तिळामुळे आणि टेस्ट म्हणजे छान लागतं पण तीळ. थोडेसे हे टॅप टॅप करते म्हणजे ते जरा आतमध्ये दाबले जाते. आता हे वाफेवर ठेवते. रेडी आहे. छान पाणी उकळले. आता मी हे ठेवून घेते. आता बघूया कोथिंबीर वडी शिजली आहे का. त्याच्यात हे असं थोडीशी 1-2 मिनिटं शिजवते. आता अजून एकदा बघते हे कसं झालंय ते. म्हणजे ह्याला नाही लागलं तर मग ते झालं असं. नाही लागलं आता बंद करते. तर मी हे काढून घेते. झालंय. थोडंसं थंड करून घेते आता. त्याच्या वड्या पाडून घेते आता. आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या आता वड्या आपण बनवून घेऊया. हा चालेल. स्टूल आण तुझा. हे आपण अशाच सुद्धा खाऊ शकतो. शॅलो फ्राय, डीप फ्राय असं सगळं पण करू शकतो. मस्त झालं. आता ह्या ज्या मी वड्या आहेत जे तुकडे करून घेतलेत त्या आता डीप फ्राय करून घेते. त्याच्यासाठी मी कढई आता तापत ठेवते. छान डीप फ्राय करून घेते.
तेल टाकून. आता मी ह्या मस्त छान सगळ्यात तळून घेते वड्या. त्या छान झाल्यात आपल्या. आता काढून घेते. अशी मस्त रेडी आहे कोथिंबीर वडी. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. छान आहे. गरम आहे ना थोडीशी. बाबूला माझ्या आवडली कोथिंबीर वडी.